माझा नमस्कार. माझे नाव लावण्य दीपक गुंडगी आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खमारी मुली आहे. मी इयत्ता पहिलीत आहे. आज दिनांक 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजर करीत आहोत. ज्ञान नाही, विज्ञान आहे, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, यास मानव म्हणावे का? ओळखलात काय? मी आहे सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसिंह पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झाले. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना, तो एक सर्वसाधारण माणूस नाही, तर जगाला ऊठ देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बाईंनी उंबरावरणांची पद्धत नव्हती. बायसाठी कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नीच असं लई भेदभाव होता. पण त्या सर्वांवर एकच होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचे तास एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. पण एक ज्योतिराव शिक्षणाच्या पदवी करत असताना फळांनावरती ब्रिटिश वाड्यात त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इज ऑफ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच बोलू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते घरी आले की माझ्याकडं पाटी पेन्सिल घेऊन म्हणाले, सावित्री आजपासून या तुला शिकवणार. झालं आणि सुरू झालं माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेकंबे, बेदून चार, बेतक्षा, हा जॅस. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि मी काव्य सुधारू लागले. आणि 1 जानेवारी होय शनिवारी 1 जानेवारी 1848 पुण्यातील बेळेवाडीत आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेंपटासारख्या जगात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारख्या जगात तर नाव होईल. पण समस्येच्या पाठीला पुढे धन पुढाला म्हणून कोल्हाकुई सुरू होती. एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यात कोर्टावर होतो. होय, इतका चकला असू शकतो का धर्म? माणसासाठी धर्म असतो का? धर्मासाठी माणूस शाळेत जाताना चिकट फेकलं तर मी सहन केलं, शेण फेकलं तर मी सहन केलं. आता माझ्या सहकेलीचा अंत झाला होत्या. आणि अचानक एक माणूस माझ्यासमोर येऊन म्हणतो, ए चौबडे, कुठे निघालीस? आजच्या परिवाराने शिकवणं बंद कर. अगं तुला तुझी आवडी प्यारी शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिराव पहिलवानचे पप्पा नव्हते. शिकितलं सुन्नव त्याच्या कानखाली लावली, सुन्नवला. आज आल्यास थोबा फुटला, पण उद्या मात्र होणारच ना. तुझ्या रक्ताना ही धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीच्या धर्माची असो, ते नेहमीच अत्याचाराला बळी पडत आलेले आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिची शेती जायचं, आपला नवरा वारला म्हणून तिचे काजळ असतो. आणि यासाठीच आम्ही काम केलं. इंग्रज सरकारने सती बंदी परीक्षा सुरू केलं, सतीमध्ये सुद्धा सुरू केली. त्यानंतर आम्ही विधवा मेला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याचे तुळू पाण्याने आमचं अंगण कसं फुलवून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरने बनवलं. अशातच पुढे प्लेगची साथ पसरली होती. काचे गाव लोक जळधर मुलग होती. तेव्हा मी यशवंत सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उघडायचं आहे. यशवंताने हॉस्पिटल उघडलं. आम्ही रुग्णांचा उपचार करत होतो. त्यामुळे कधी तो मलाही होत. पण मुळीच आम्ही जगो या समोरसाठीच ना. मग यासाठी जर मनमत करायला लागलं तर मरा तुझं स्वागत आहे. आज सावित्रीची सावित्रीबाई झाली आणि सावित्रीबाईची मी सावित्री आई झाली. आणि वक्त आमच्या 18 शाळा झाल्या. सतीपटा, केशपट या सर्व मी मात केले. काय आनंद होता तो आई बहिणीवर शिकवण्याचा. ही तलवार जिंकलेली लढाई नव्हे, ही तलवार जिंकलेली लढाई नव्हे.
विचाराने जिंकलेली क्रांती होती. ती विचाराने जिंकलेली क्रांती होती. आज आपण म्हणतो महिला अधिकारी आहेत, महिला डॉक्टर आहेत, महिला शिक्षिका आहेत, महिला पायलट आहे, महिला पंतप्रधानमंत्री आहे. पण हे सगळं सहज मिळालेलं नाही. हे सगळं सावित्रीच्या संघर्षाचे फळ आहे. सावित्रीबाई म्हणतात, स्त्री आणि पुरुष म्हणजेच गाडीची दोन चाके आहेत. एक चाक नसेल तर गाडी चालणार नाही. शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद आहे. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य आहे. शिक्षण म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वतः घडविण्याचा अधिकार आहे. म्हणून म्हणे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. म्हणून म्हणे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना नीती गेली. नीतीविना गती गेले, गतीविना विद्या गेले. विद्येविना शूद्र कचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच मुलांना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकट्याच्या शाळा होतो, तर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराला शाळा करते. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.